Like what? श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशाच सगळेजण मस्त आहात ना. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे. वेगळा म्हणजे मी आज तुम्हाला माझी होम टूर दाखवणार आहे. कसं आहे माझं घर हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. 2च खोल्यांचं घर आहे, पण मी एवढं सामान कसं ॲडजस्ट करून ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रेंट वगैरे किती आहे तर तेही मी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर तुम्हाला मी सांगते इथे मला भाडं किती आहे. मला इथे भाडं आहे 3,500 भाडं आहे आणि लाईट आणि पाणी बिल वेगळं आहे. टॉयलेट बाथरूम आतच आहे आणि पाणी फक्त प्यायचं आम्हाला खाली जाऊन आणावं लागतं रोडवरून आणि ते आम्हाला रोज वगैरे लागत नाही. 2 दिवसांनी वगैरे आम्ही पाणी आणतो आणि ते आम्हाला पुरतं वगैरे पाणी. वापरायचं पाणी बाथरूममध्ये आहे, फक्त प्यायचं पाणी आणावं लागतं आणि खूप छान आहे. आणि तुम्हाला आता दाखवते माझं रूम कसं आहे, बाहेरून वगैरे कसं आहे एरिया हे तुम्हाला मी दाखवतो. कित्येक व्हिडिओमध्ये तुम्ही माझं बाहेरचं एरिया वगैरे बघितला आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये होम टूर देणार आहे, तर तुम्हाला बाहेरचं एरिया वगैरे कसं आहे तेही तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. माझी रूम ना रोड टचच आहे आणि मी दुसऱ्या मजल्यावरती राहते आणि खाली आमचे घरमालक वगैरे राहतात. आता इथून हा जिना आहे वरती आला आहे आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती हा जिना चाललेला आहे. इथे आमच्या खाली घरमालक राहतात आणि दुसऱ्या मजल्यावरती इथं आमचे 4 कोळ राहतात आणि तिसऱ्या मजल्यावरती 4 आणि त्याच्यावरती टेरेस आहे आणि त्याच्यावरती मजल्यावर पाण्याच्या टाक्या वगैरे आहे आणि अशी ही 5 मजली बिल्डिंग आहे. इथे गॅलरीमध्ये ना मी खूपच छान अशी झाडं वगैरे लावली आहेत. छोट्या-छोट्या कुंड्यांमध्ये लावली, कारण ना इथे गॅलरी खूप छोटी आहे आणि येणार-जाणाऱ्यांना प्रॉब्लेम वगैरे होतो. एखाद दुसरी मोठी वस्तू आणली ना तर खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे छोट्या-छोट्या कुंड्यांमध्ये झाडं लावली आहेत. त्यामध्ये फुलांची झाडं वगैरे आहेत ना, खूप छान फुलं वगैरे फुलत असतात. आणि त्यानंतर इथं एक अशी खिडकी आहे आणि असं की गॅलरीतून बघितलं ना तर असं छान असं आतलं वगैरे व्यवस्थित दिसतं. हे ना स्वामी बाहेर येतो म्हणून आम्ही दरवाजाला बनवून वगैरे घेतला, म्हणजे स्वामी काय बाहेर येत नाही. नाहीतर ना लगेच बाहेर आला तर इथे गॅलरीमध्ये वगैरे चढून बघतो किंवा जिनाही जवळ आहे, त्यामुळे पडण्याची खूप भीती वाटते. त्यामुळे पहिलं ते आम्ही दरवाजाला कायमच लावून वगैरे ठेवतो. कधी ते काढतच नाही आम्ही. त्याच्यानंतर दरवाजामध्ये उभं राहिलं ना तर असं हे माझं घर दिसतं. छान किचन पण दिसतं आणि हॉलही छान असा आतून वगैरे दिसत असतो. त्यानंतर ना मी दरवाजा बंद करून घेते, कारण ना खूपच बाहेरचा आवाज येतो. मी असं व्हिडिओला आवाज नंतर काढून टाकला, कारण ना बाहेरचा आवाज खूप येत होता. त्यामुळे नंतर मी व्हॉईसवर दिला. दरवाजा बंद केल्यानंतर ना डाव्या साईडला इथं बोर्ड आहे आणि त्याच्यानंतर हे पेन ठेवायचं आहे ना, ते आम्ही इथं मोबाईल चार्जिंग वगैरे ठेवायचे असतात ना, ते इथे मी ठेवते. म्हणजे तिथं खाली वगैरे पडत नाही किंवा स्वामी इथं ना खिडकी वगैरे ठेवलं तर स्वामी काढून घेत नाही. आणि त्यानंतर ना इथं बाजूला खिडकी आहे आणि खिडकीलाच आम्ही एक छोटासा आरसा अडकवून ठेवला आहे आणि अर्ध्या खिडकीला आम्ही जाळी लावून ठेवली आहे, कारण ना खिडकीची एक जाळी लावलेली खिडकी आम्ही पूर्ण ओपन ठेवतो किंवा सतत वारा वगैरे येतो, कारण बाहेर छान झाडं असल्यामुळे ना सारखा फॅन वगैरे लावायची काही गरज वगैरे पडत नाही. त्यानंतर ना दुसऱ्या साईडला इथं कपाट लावून ठेवलेलं आहे आणि कपाटावर खूप पसारा झाला. इथं सर्व ह्या परीच्याच फाईल आहेत आणि ही एक परीच्या डॅडूनी काढताना हे सर्व विस्कटलं. किती लावलं ना तर हे विस्कटतंच. आणि त्या बॉक्सामध्ये माझं मेकअपचं वगैरे सामान ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑफिसची मशीन वरती ठेवलेली आहे. खाली इथं पण परीची औषधं वगैरे, आमचं 2-3 फोटो आहे, 2च फोटो आहेत, ते इथं साईडला ठेवलं आहे. गणपतींचा इथं फोटो लावलेला आहे आणि बाजूला मनी प्लॅन्ट आहे आणि इथं बांबू ट्री होतं. आता ते त्यात भरपूर होतात, एकच शिल्लक राहिलं आणि हे माशांचं भांडं एक. त्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये परचे डॅडूंच्या डायरी वगैरे आहेत, बिलं वगैरे करायच्या, त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवल्या आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये बोर्ड आणि टीव्हीची मशीन, रिमोट वगैरे सर्व त्याच्या खाली आणि त्याच्या खाली ही टीव्ही ठेवलेली आहे. टीव्हीच्या बाजूला छान अशा 2 कुंड्या ठेवल्या आहेत. खूपच छान दिसतं, पण स्वामी काय त्या ठेवतच नाही, सर्व काढून टाकत असतो. खिडकीच्या आणि इथं कपाटाच्या मध्ये थोडी जागा आहे, त्यामध्ये 2 चटईच्या रोज लागतात ना, त्या इथे घडी करून ठेवलेल्या आहेत आणि इथं एक खुर्ची ठेवली आहे, ती पण बंद करून ठेवली आहे, कारण जागा खूप कमी असल्यामुळे ना जास्तच पसारा होतो, त्यामुळे तिला दुडून वगैरे ठेवली.
त्याच्या साईडलाच इथं आमचा एक दोघांचा फोटो आहे आणि स्वामीचा हे बड्डेला गिफ्ट आलाय तोही एक फोटो आहे आणि परीचा आमच्या बड्डेला तयार करून घेतलं होतं तोही तिथंच लावलेला आहे. स्वामीचा आहे तो पण काय लावायचा राहूनच गेला आहे कारण त्याच्यानंतर खाली इथं माझी शिलाई मशीन आहे आणि त्याच्यावरती स्वामीचे कपड्यांचे एक बास्केट आहे आणि एका पिशवीमध्ये खेळणी भरून ठेवली आहे. या कपाटामध्ये फक्त रोजच्या वापराला तयारी करायला जे सामान लागतं ना ते तिथं ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली परीच्या डाडूंना रोज वापरायचे कपडे ठेवले आहेत. त्यानंतर मग समोरची जी भिंत आहे ना त्या साईडला इथं सोफा ठेवलेला आहे आणि त्या सोफ्यावरती थोडी जी रोज वापरायला अंथरूण लागतं ना ती तिथंच एका कोपऱ्यात ठेवली आहे. कारण हा सोफा कम बेड जरी असला ना तरी तो सोफा म्हणूनच वापरतो. कारण बेड म्हणून जरी वापरायचा घेतला ना तर तो पूर्ण हॉलच बंद संपूनच जातो. त्यामध्ये जागा पूर्ण जाते त्यामुळे तो ओपन करतच नाही. त्यानंतर दुसऱ्या साईडला इथं कपडे अडकवण्यासाठी जे अगोदर जी राहत होते ना त्यांनीच हे कपडे अडकवायचं वगैरे आहे ना तेच तसंच आहे आणि त्याच्या बाजूला मी चाप वगैरे लावायचं आहे ते अडकवलं. आता किचनच्या दरवाजावर उभं राहिलं ना तर असा हा हॉल दिसतो आणि एवढीशी छोटीशी जागा शिल्लक राहते. सोफा ठेवला आहे ना त्याच्यावरती थोडे 1-2 फोटो लावले आहे. त्याच्या तिथे स्वामी समर्थांचा एक फोटो आहे, अंबाबाईचा एक फोटो आणि बाळूमामांचा एक फोटो आणि इथं पंचमुखी हनुमान आणि घोड्यांचे असे 2-4 फोटो लावून ठेवले आहेत. त्यानंतर इथं किचनच्या दरवाजावर उभं राहिल्यानंतर हे असं जे समोर कडापांचं रॅक वगैरे आहे ना ते असं समोरून असंच दिसतं. त्यानंतर समोरच इथं ना देवारा वगैरे ठेवला आहे आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे दिवाबत्ती वगैरे मी करून अगोदरच घेतली. त्यानंतर इथं एका साईडला किचन कट्टा आहे आणि खूपच किचन कट्टा छोटा आहे आणि तिथं शेगडी ठेवली आहे आणि त्याच्या बाजूला इथं पाण्याची भांडी आहेत. शेगडीच्या पाठीमागे इथं ना हे जे चॉपिंग बोर्ड आहे ना तो माझ्या दीराने स्वतः बनवून दिलेला आहे मला. इथे एका कोपऱ्यामध्ये फिल्टर ठेवला आहे आणि त्याच्या बाजूला इथं जेवण बनवायला जे पाणी लागतं ना ते इथं एका जारमध्ये भरून ठेवलेलं आहे. त्याच्या साईडला इथे एक छोटंसं रॅक अडकवलं आहे. त्यामध्ये रोज जे वापरायचे मसाले वगैरे लागतात ना फोडणीसाठी ते किंवा साखर पावडर वगैरे सर्व ते तिथेच ठेवलं. किचन ओट्याखाली एक टाकी ठेवलेली आहे, सिलेंडर टाकी आणि त्याच्या बाजूला दुसरी टाकी ठेवली आहे. तिथे रोजचं जे हे लागतं आपल्याला गहू तांदूळ जे एक्स्ट्रा असतात ना ते टाकीमध्ये ठेवले आणि दुसऱ्या साईडला इथं दुसरी टाकी सिलेंडर टाकी ठेवली आहे आणि पाण्याची भांडी अशी प्यायची हंडा कळशी आणि इथं कांदे बटाट्यांचं भांडं आहे आणि एक आहे ते आता चटणी बनवून आणली आहे ना ते भांडं आहे. पिशवी तशीच ठेवली आहे मी तिथेच अजून कारण ती भरायची बाकी आहे चटणी. त्यानंतर दुसऱ्या साईडला इथे रॅक ठेवला आहे मी जे रोजची भांडी लागतात ना ती तेवढीच ठेवली आहेत कारण मला भरपूर भांडी अशी दिसली ना तर भारी वाटतं. पण खूप जागा कमी असल्यामुळे ना भरपूर भांडी मी वरती ठेवली पोत्यांमध्ये भरून आणि जी रोजच्या वापरातमध्ये लागतात ना तेवढीच ठेवली. पण याच्यामध्ये पण एकामध्येच घालून भरपूर भांडी ठेवली. त्यानंतर हे कडापांचं रॅक आहे ना त्यामध्ये जे डब्बे वगैरे रोजच्या वापरामध्ये लागतात ना ते सर्व तिथे ठेवले आहेत. म्हणजे स्टीलच्या डब्यांमध्ये वगैरे पापड वगैरे भरून ठेवले आहेत. तिथं प्लास्टिकच्या भरण्या आहेत त्यामध्ये कडधान्य वगैरे भरून ठेवलं आणि छोटंसं इथं काचेचे कप ठेवण्यासाठी भरून ठेवलं. खालच्या कप्यामध्ये पिठं वगैरे जी रोज लागतात ना ती खालच्या इथं कप्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याच्या खाली देवारा आहे आणि बाजूला एक टेबल छोटा आहे म्हणजे वरचं सामान काढण्यासाठी ठेवलं. त्याच्या बाजूलाच इथं फ्रीज आहे माझा आणि फ्रीजवर जास्त काही सामान मी ठेवत नाही, फक्त चमचेच ठेवले आहेत आणि इथं जी छोटीशी टोपली आहे ना त्यामध्ये फळं असतात. पण आता उन्हाळा असल्यामुळे ना फळं थोडी बंद केली आणि कलिंगड वगैरे जास्त आणतो आणि ते जास्त वजन असल्यामुळे फ्रीजवर नाही खालीच ठेवलं मी. त्याच्यानंतर तिकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्या बाजूला ही भिंतीला काहीच नाही आहे, फक्त इथं पूजा करण्यासाठी जे मला लागतं ना ते मॅट ठेवलेलं आहे आणि आणि इथे हा लॉफ्टवरती ना माझ्या साड्या आणि ड्रेस इथं सर्व हे भरून ठेवलेले आहेत आणि इथं बाथरूमच्या वरती पोटमाळा आहे त्यामध्ये नको आहे ते सर्व पसारा भरून ठेवलेला आहे.
चला तर तुम्हाला माझी होम टूर कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर बाय.